धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील जवळ गाबेट गावच्या सरपंच ह्या अपात्र ठरल्यानंतर नव्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रियेला सुरुवात झाली। मुहूर्तही ठरला 25 ऑगस्ट। पण या सरपंच निवड प्रक्रियेमध्ये नेमकं असं काय घडलं की निवडणूक अधिकारी पुन्हा प्रक्रियेला स्थगिती दिली। निवड प्रक्रिया थांबण्यातच आली। यासाठी आदेश कोणाचे प्राप्त झाले? तहसीलदारांच्या तोंडी आदेशानं निवडणूक प्रक्रिया थांबवता येते का? दरम्यान या निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक अधिकाऱ्यावर सदस्या उषा गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते काय गंभीर आरोप केले आहेत, पाहूया एनटीव्ही न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेटजवळगा या गावच्या सरपंच या 1 महिन्यापूर्वी जवळपास 1 महिना पूर्ण होतोय अपात्र ठरले होते। माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणजे नव्या सरपंचांची। मी पुन्हा एक वाक्य रिपीट या ठिकाणी करू इच्छितो की या ठिकाणी शेवटी काय लिहिलेलं आहे की सरपंच निवडीच्या सभेत तदनंतर कसल्याही प्रकारची तक्रार अथवा कायदेशीर बाबीची न्यायालयीन बाबीची नोंद घेण्यात येणार नाही। म्हणजेच याचा अर्थ या नोटीसवरून की आजच्या तारखेला 26 ऑगस्ट रोजी नक्कीच या ठिकाणी नव्या सरपंचची निवड होईल। आता नेमके होते का नाही, होत नसेल तर त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत या खूपच मोठा ट्विस्ट या ठिकाणी येणार आहे। एकूण गावामध्ये निवडून आलेल्या माझा मोबाईल जाऊन घेऊन तुम्हाला कळलं झालंय तुम्ही प्रकारचे किंवा आजच्या तारखेमध्ये सभा संपल्यानंतर कुठल्याही प्रशासकीय किंवा न्यायालयीन बाबींचा विचार केला जाणार नाही असं त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे। नाही हो लिहिलेलं आहे। नाही हो लिहिलेलं आहे। नोटीस कोणी बजावली सर? नाही नोटीस काल की नसल्यामुळे मी काही त्याच्या अर्जावर विचार केलेला नाही सर। प्रश्न माझा हा नाही, माझा प्रश्न साधा सोपा काय त्यामध्ये जे काही निर्णय होईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन असो प्रशासकीय असो काही कुठल्याही बाबींचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे। आता मला आधी सांगा की आज सध्याला सरपंच तीच आहे असं म्हणणं आहे तुमचं, हे शक्य आहे का? हो आहे ना, मान्य न्यायालयाचाच आदेश आहे। ज्या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणता ते सरपंच आहे असं म्हणता तुम्ही सध्या घडीला? अच्छा, म्हणजे अपात्र ठरलेली व्यक्ती सरपंच आहे असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर न्यायालयाचा आदेश तुम्हाला लेखी आलेला आहे की ज्यामध्ये निवडणूक प्रक्रिया थांबवा असं आलेलं आहे का? निवडणूक प्रक्रिया थांबा म्हणून नाही। तेच मी तुम्हाला पुन्हा रिपीट विचारतोय, न्यायालयाचा आदेश काय आहे आजच्या तारखेला तुम्हाला प्राप्त झालेला? मान्य न्यायालयाचा 26 ऑगस्टला होणे अपेक्षित असताना त्यांनी तहसीलदारांनी तोंडी काही आदेश त्यांना दिलेले आहे। त्यामुळे ह्या प्रक्रिया पुन्हा धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेटजवळगा या गावच्या सरपंच या 1 महिन्यापूर्वी जवळपास 1 महिना पूर्ण होतोय अपात्र ठरले होते। माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणजे नव्या सरपंचांची। दिनांक 25 रोजी ही निवडणूक प्रक्रिया घेण्याचं ठरलेलं होतं। नेमकं काय घडामोडी 25 तारखेला घडल्या आणि आज 26 ऑगस्ट आज नेमकं काय प्रक्रिया निवडणूक विभागात तर्फे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घडत आहे हे प्रत्यक्ष आपण पाहण्यासाठी बेटजवळगा या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी आज 26 ऑगस्ट ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर या ठिकाणी एक नोटीस लावलेली आहे की ग्रामपंचायत जवळगा बेट येथील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना कळवण्यात येते की दिनांक 25 ऑगस्ट रोजी नवीन सरपंच निवडणुकीबाबत सभा आयोजित करण्यात आली होती। तथापि सदर सभेमध्ये फक्त उषा राम गायकवाड या एकच सदस्या उपस्थित होत्या म्हणजे कालच्या तारखेमध्ये। त्यामुळे सदस्यांच्या कोरम अभावी सभा घेण्यात आलेली नाही। म्हणजे कालची जी सभा आयोजित करण्यात आलेली होती कोरम अभावी ही सभा घेण्यात आलेली नाही असे या ठिकाणी नोटीसवर स्पष्ट करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील तरतुदीनुसार सभा तहकूब झाल्यानंतर सदरील सभा दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या तारखेमध्ये 26 ऑगस्ट नियोजित वेळी म्हणजे दुपारी 1 वाजता घेण्यात येईल व सभेमध्ये नियमानुसार कामकाज चालवून सरपंच पदाची निवडणूक घेण्यात येईल करिता सर्व सदस्यांनी याबाबत गांभीर्याने नोंद घेऊन सरपंच निवडणुकीच्या सभेस उपस्थित राहावे। तदनंतर कसल्याही प्रकारची तक्रार अथवा कायदेशीर बाबीची अथवा न्यायालयीन बाबीची नोंद घेण्यात येणार नाही।
मी पुन्हा एक वाक्य रिपीट या ठिकाणी करू इच्छितो की या ठिकाणी शेवटी काय लिहिलेलं आहे की सरपंच निवडीच्या सभेत सर्वांनी उपस्थित राहावे, हा मुद्दा पहिला. दुसरा, तदनंतर कसल्याही प्रकारची तक्रार अथवा कायदेशीर बाबीची न्यायालयीन बाबीची नोंद घेण्यात येणार नाही. म्हणजेच याचा अर्थ या नोटीसवरून की आजच्या तारखेला 26 ऑगस्ट रोजी नक्कीच या ठिकाणी नव्या सरपंचची निवड होईल. आता नेमके होते का नाही, होत नसेल तर त्याच्या पाठीमागे काय कारणं आहेत हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. ती सभा संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुरू आहे. पाहूया, खूपच मोठा ट्विस्ट या ठिकाणी येणार आहे. मूलभूत हेतू आरक्षणाची अंमलबजावणी करणे हा असून तांत्रिक प्रक्रियेमुळे तिच्या मूळ हक्कावर गदा येऊ नये. याशिवाय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडील निर्णयामध्ये देखील स्पष्ट केले आहे की कायदेशीर तरतुदींनी केलेले मूळ हक्क केवळ प्रक्रियात्मक त्रुटीमुळे नाकारता येत नाही. म्हणूनच जर एकमेव पात्र अनुसूचित जाती महिला सदस्य उपलब्ध असेल तर तिला सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करणे बंधनकारक आहे. ही सगळी प्रक्रिया असताना तुम्ही काल कुठल्या बेसवर ही तहकूब केलो कालची मीटिंग राठोड साहेब? ही सगळे शासनाचे ग्रामपंचायत आजचे निर्णय प्रक्रिया सगळी कंप्लीट असताना तुम्ही कुठल्या बेसवर कालची ग्रामसभा निवड प्रक्रिया तहकूब केलो? एकच सदस्य, एकच जर महिला सदस्य एका आरक्षणामध्ये असले तर आता इथं 2 महिला सदस्य. कालच्या तुमच्या बैठकीमध्ये फक्त पात्र उमेदवार एकच होता. एकूण गावामध्ये निवडून आलेल्या गावामध्ये निवडून आलेल्या नाही जुन्या सरपंच पदावरून अपात्र आहे. सरपंच करता विषय ती नाही. एकच एक महिला सरपंच जर अपात्र झाली तरी पण ते सदस्य म्हणून एकच ह्याच्यामध्ये 10 वाजल्यापासून इथं ग्रामपंचायत समोर आहे. 1 वाजेपर्यंत या ग्रामपंचायतचा टाळा आहे. ही नेमकं चाललंय का? तुम्ही ग्रामसेवक आणि तुम्ही सांगू शकत नाही. प्रस्थापिताच्या गाड्यावर होते का तुम्ही दिवस 1 वाजेपर्यंत? प्रस्थापिताच्या गाड्यावर होते का? कुठले प्रस्थापित? इथले जे राजकीय मी माझ्या कार्यालयाने कामकाज केलेलं आहे. तो खूप सभा आहे त्या वेळेवरच घ्यायची होती म्हणून 1 वाजता मी केले. माझा मोबाईल द्या. माझा मोबाईल घेऊन आला तुम्ही. माझा मोबाईल का घेऊन तुम्हाला कळलं चाललंय? तुम्ही बोलायला मध्ये कशा बोलायला लागला? आमचं साहेब फोटो काढता आम्ही आला म्हणून कुठं तिथं आहे का मोबाईलला फोटो असं करलो तुम्हाला का कळणार? आम्ही बसलेला आमचा काढलो आम्ही फोटो असं करलो आम्ही आलो म्हणतो दाखवलं का त्यांना सकाळी तुम्ही नोटीस लावलेली. हो साहेब, राठोड साहेब, तुम्ही सर आज तरतूद झालेली आज सरपंचाच्या निवडीचा प्रोग्राम तुम्ही जाहीर केलेला नोटीस लावलेली आहे आणि त्या नोटीसच्या अनुषंगाने सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत ग्रामपंचायत उडी नाही. आपली सभाची 1 वाजता आहे. तो सभाचा आपल्या टायमिंग 1 वाजता आहे. मग तुमच्या टायमिंग नुसार उघडली जाणार का ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत मी 1 वाजता माझ्या बैठकीला माझ्या वेळेला आलेला आहे. त्यामुळं सचिवांनी किंवा सरपंचांनी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत उघडावी. त्याचे कोर्टाचे आदेश येण्याच्या अगोदर तुम्ही ही निवड प्रक्रिया तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि जवळपास मला ते म्हणजे 50% पुढे गेलेले आहे. आणि अशा अवस्थेत तुम्ही आज ही सरपंच डिक्लेअर करणं गरजेचं आहे. आणि हायकोर्टाचे आदेश की कुठल्याही पद्धतीने ही चालू असलेली निवड प्रक्रिया थांबवावी असं नाहीच. आजची 26 ऑगस्टची सभा या ठिकाणी झालेली आहे. स्पष्ट दिसतं की निवडणूक अधिकारी आणि सदस्य उषाताई गायकवाड
या ग्रामपंचायतीतून बाहेर येतात, ग्रामसेवक पण आहेत सोबत. सर, आजच्या तारखेमध्ये काय नेमकं सरपंच निवडणुकीची जी प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून 15 दिवसापासून चालू होती ती पूर्ण झाली का? म्हणजे काय काय झालं? निवडणूक प्रक्रिया 18 तारखेला माननीय तहसीलदार साहेब यांनी मला पीठासन अधिकारी नेमले. त्यानुसार 18 तारखेपासून आम्ही सदस्यांना नोटिसा दिल्या. प्रत्यक्षात सभा निवडीची सभा 25/8/2025 ठेवलेली होती. म्हणजे काल सभा ठेवल्याच्या नंतर निवडीच्या सभेला एकच सदस्य चौशा. तसं तुम्ही मेन्शन केलं सर नोटीसवर. नोटीस आम्ही वाचली आता की 25 तारखेची जी सभा आहे कोरम अभावी दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या तारखेला 26 तारखेला ठेवलेली आहे. आणि कृपया सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे जेणेकरून सरपंचाची निवड करण्यात येईल. पण आजच्या तारखेमध्ये जर सरपंचाची निवड झाली तर कसल्याही प्रकारचे किंवा आजच्या तारखेमध्ये सभा संपल्यानंतर कुठल्याही प्रशासकीय किंवा न्यायालयीन बाबींचा विचार केला जाणार नाही असं त्या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. नाही हो लिहिलेलं आहे. नोटीस कोणी बजावली सर? नाही नोटीस काल आम्हाला यापूर्वीचे सदस्य जे सरपंच अपात्र झालेले आहेत. नाही नोटीस कोणी दिलेली? कोणाची स्वाक्षरी? नोटीस माझी स्वाक्षरी नाही. मग याचा अर्थ काय सर? याचा अर्थ नंतर न्यायालयीन बाबींचा याचा अर्थ असा होता चालणार नाही का अर्थ? हो कालपर्यंत जोपर्यंत काल सभा होती काल सभेमध्ये आम्हाला माझ्यापर्यंत फक्त तोंडीचं असं आलं की न्यायालयाचा स्टे आहे. पण प्रत्यक्षात माझ्या हातामध्ये माननीय न्यायालयाचे आदेश आलेले नव्हते. त्याच्यामुळे ती नोटीस जर आमच्याकडे लेखी काय आलेलं नाही. काल मला लेखी अर्ज आलेला होता विरोधी पार्टीचा म्हणजे एका सदस्याचा. पण त्याच्यामध्ये लेखी नसल्यामुळे मी काही त्याच्या अर्जावर विचार केलेला नाही. प्रश्न माझा हा नाही. माझा प्रश्न साधा सोपा काय आहे की नोटीसमध्ये ज्या पद्धतीनं आपण लिखाण करून नोटीस ग्रामपंचायत कार्यालयाच्या बेंचीला लावलेली आहे त्या पद्धतीनं 25 तारखेची सभा ही 26 तारखेला घेण्यात आली. आणि आजच्या सभेमध्ये जे काही निर्णय होईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन असो प्रशासकीय असो काही कुठल्याही बाबींचा विचार केला जाणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आता मला आधी सांगा की आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया होती त्याचं काय झालं? निष्पन्न काय? आज तो सभा आज दुपारी 1 वाजताच कालच्या वेळेला ठेवलेली होती. सौ लक्ष्मी सुरेश झाकडे यांनी मान्य न्यायालयाचा आदेश आणून विनंती अर्ज केला की प्रक्रिया थांबावी. आज केला? आज 1 वाजता त्यांनी अर्ज आणून दिलं. त्याच्यानंतर मी न्यायालयाच्या आदेशाचं वाचन केलं. त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेला आहे. अंतरिम आदेश म्हणजेच आधी जे सरपंच होते आज तुर्तच घडीच तेच सरपंच आहेत. मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाला मान्य न्यायालयानं आदेश दिलेला आहे. इथे माझा छोटा प्रश्न निर्माण होतो सर. सहज जिज्ञासा वृत्तून तुम्हाला विचारतो. माननीय न्यायालयानं एखाद्या सरपंच महोदयांना अपात्र ठरवलं तर तो अपात्र व्यक्ती ही पुन्हा सरपंच म्हणजे आता हे तुम्ही बोलल्याप्रमाणे हे सध्याला सरपंच तीच आहे असं म्हणणं आहे तुमचं. हे शक्य आहे का? हो आहे ना. मान्य न्यायालयाचाच आदेश आहे. ज्या प्रक्रियेला स्थगिती दिली प्रकरण होतं सरपंचाच्या अपात्रतेचं सदस्याच्या नाही सरपंचाच्या अपात्रतेचं. त्या म्हणजे तुम्ही काय म्हणता ते सरपंच आहे असं म्हणता तुम्ही सध्या घडीला? अच्छा म्हणजे अपात्र ठरलेली व्यक्ती सरपंच आहे असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरा विषय सर आज लक्ष्मी म्हणजे जे काही अपात्र ठरलेल्या सरपंच महोदय ते आले होते का? आल्या होत्या ना. आल्या तिने 12:48 माझ्याकडे अर्ज दिला. सर स्थानिकांनी या ठिकाणी आरोप केले की ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा आहे तो लॉक लावलेला होता तोच 1 वाजता उघडला. ते कितपत खरं? मी 12:45 ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे. त्यावेळेस तर मला उघडं दिसलं आणि ग्रामपंचायत वगैरे ती मी पंचायत समितीचा कर्मचारी अधिकारी मी माझी 1 वाजे निवडणुकी संबंधित आहे. आज सरपंच निवडीबद्दल काय झालं? आज सरपंच मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार मी निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित केलेली आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानंतर जर ते आदेश देतील त्या पद्धतीने पुढची कार्यवाही होईल. शेवटचा प्रश्न सर या सरपंच या बेडजळगाव गावच्या सरपंचांना अपात्रतेचा म्हणजे ठरवल्यानंतर माझ्या मते महिना जवळपास होऊ लागला.
आणि निवडणूक प्रक्रिया म्हणजे नव्या सरपंचाची निवडणूक होण्यासाठी किती दिवसापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे माननीय तहसीलदार महोदया मार्फत? नाही, मला 18 किती दिवस झाले ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली? मला 18 तारखेला मला आदेश दिला. 18 ऑगस्ट. हो, 18 ऑगस्टला. अच्छा, म्हणजे अंदाजे आपण 10-12 दिवस. हो हो 10-12 दिवसापासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि कालची 25 ऑगस्टला हे निवडणूक सुरू प्रक्रिया झाली. पूर्ण व्हायला पाहिजे. हो सरपंचाची निवड होणं अपेक्षित होतं. हो. पण कालची निवड प्रक्रिया का पोस्टपोन करण्यात आली? कालची निवड कोरम करण्यात. हा कोरम जसं तुम्ही करण्यात. नोटीसमध्ये. हो हो आणि आज जे 26 तारीख होती ही कशामुळं आणखी मान्य निवडणूक मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयाचा असा निर्णयानुसार. आदेश तुम्हाला लेखी आलेला आहे की ज्यामध्ये निवडणूक प्रक्रिया थांबवा असं आलेलं आहे का? निवडणूक प्रक्रिया थांबा म्हणून नाही, त्या पूर्वीच्या सरपंचाच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली. त्यामुळे ती स्थगिती दिलेली आहे असं तुमचं म्हणणं आहे. हो. निवडणूक प्रक्रिया थांबवा असं लेखी आदेश तुम्हाला मला लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांचं किंवा मान्य नाही, तहसीलदार मला आदेश प्राप्त नाही. असं तुम्हाला वाटत नाही का सर कुठेतरी म्हणजे निवडणूक प्रक्रिया हे थांबली आणि याला कुठलाही आदेश नसताना आपण थांबवलं असं वाटत नाही का सर? मी निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेली आहे, मी थांबलेली नाही. वरिष्ठ कार्यालय आजच्या तारखेला तर थांबली ना सर? हो, आजच्या तारखेला थांबली ना. मग त्याचं कारण त्याचं लेखी काय तुमच्याकडे आहे नाही का? नाही, मी मान्य न्यायालयाच्या निर्णयाला हे करून मी प्रक्रिया थांबलेली आहे. तेच मी तुम्हाला पुन्हा रिपीट विचारतो, न्यायालयाचा आदेश काय आहे आजच्या तारखेला तुम्हाला प्राप्त झालेला? मान्य न्यायालयाचा आदेश आहे 22 तारखेला निर्णय झालेला आहे. हा हा. त्याच्यामुळं आज माझ्याकडे लेखी आदेश आल्यामुळं मी प्रक्रिया थांबलेली आहे. मान्य तहसीलदार साहेबांना मी फोनवर चर्चा केली. अच्छा मी ही चर्चा चालू असतानाच मी सकाळी सुद्धा बोललो, अच्छा. पण तिने थांबव म्हणल्यामुळे मी थांबलेलो आहे तोंडी आदेशानुसार. नक्कीच नक्कीच. म्हणजे एकंदरीत जी निवडणूक प्रक्रिया व्हायला पाहिजे होती त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे निवडणूक अधिकारी आलेले त्यांचं एकंदरीत असं म्हणणं आहे की तहसीलदार साहेबांनी यांना तोंडी आदेश दिलेला आहे की संबंधित निवडणूक प्रक्रिया जी आज होणार होती, जी होणे अपेक्षित होते, मुळात ही कालच होणे अपेक्षित होते 25 ऑगस्टला, तरी कोरम अभावी असं त्यांनी कारण दर्शवलेलं आहे आणि 26 ऑगस्टला होणे अपेक्षित असताना त्यांनी तहसीलदारांनी तोंडी काही आदेश त्यांना दिलेले आहे. त्यामुळे ह्या प्रक्रिया पुन्हा काही दिवसासाठी स्थगिती दिलेली असं त्यांचं म्हणणं येतं. नक्कीच पाहूया, नक्कीच या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक नवा ट्विस्ट येताना दिसतोय. कारण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे अर्जदार आहेत उषाताई गायकवाड यांचं मात्र गंभीर आरोप या निवडणूक प्रक्रियेवर एकूणच निवडणूक अधिकाऱ्यावर होताना दिसून येत आहे. त्यांचे काय नेमकं म्हणणं आहे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. सरपंच निवडीचा प्रोग्राम ठरलेला होता. ठरल्याप्रमाणे म्हणजे नोटीस वगैरे सर्व सदस्यांना गेलेली होती, परंतु इथं एकही सदस्य उपस्थित नव्हता. फक्त उमेदवार म्हणून उषाबाई राम गायकवाड एवढ्या एकट्याच उपस्थित होत्या आणि त्या पात्र उमेदवार होत्या. कोण उषाताई म्हणजे कोण? मी स्वतः माझा एकटीचा अर्ज गेला होता. मी SC मागासवर्गीय महिला असल्यामुळं मला सूचकाची अनुमोदकाची कसलीही गरज नसताना ग्रामपंचायत ऍक्टनुसार माझी निवड होणे मला अपेक्षित होते, पण माझी निवड झालेली नाही. कुठल्या तरी दबावाला बळी पडून ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझी निवड केलेली नाही. जाणीवपूर्वक हे सगळं केले गेलेलं आहे. ठीक आहे. नोटीस प्रमाणे 25च्या ऐवजी 26 तारखेला घेण्यात आले. 26ला काय झालं? 26ला स्वतः ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मी उपस्थित झाले, परंतु ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा लावलेला होता. तुम्ही किती वाजता आला होता? मी 10 वाजता हजर झालेली मी होते, परंतु ग्रामपंचायत कार्यालय बंद होते. मी बराच वेळ वाट पाहिली. 1 वाजता ग्रामपंचायत कार्यालय उघडले गेले, पण कुणीही उपस्थित नव्हते. तरी सुद्धा तहकूब सभा असल्यामुळं मला अपेक्षित होती की कालची तहकूब सभा म्हणजे आज निवड होणे, आजच्या तहकूब सभेमध्ये आज निवड होणे अपेक्षित होते, परंतु निवड कसल्याही प्रकारची झालेली नाही. कुठल्या तरी दबावाला बळी पडून हे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत ऍक्टनुसार न कार्यवाही करता ते स्वतःच्या मनमानीनुसार कुठल्या तरी दबावाला बळी पडून हे सगळं निवडणूक प्रक्रिया आजच्या तारखेमध्ये थांबवलेली आहे आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यावर खूप मोठा गंभीर आरोप करता मॅडम, याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे? मोबाईल चेक करा, CDR चेक करा, त्यांचे लोकेशन चेक करा. ते ग्रामपंचायतमध्ये जे निवडणूक म्हणजे जे प्रक्रिया चालू आहे तिथून बार उठून ते बाहेर जातात, कुणाला तरी बोलतात, काहीतरी करतात, बार पुस्तक म्हणजे उघडतात,
ऍक्टचा त्यांचा कसल्याही प्रकारचा अभ्यास नाही, त्यांना ऍक्ट माहित नाही, त्यांना काहीच माहिती नसताना ते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथं हजर होतात. म्हणजे त्यांचा पूर्ण अभ्यास नसताना इथं त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी हजर होऊन कुठल्या तरी दबावाला बळी पडून, कारण त्यांचा अभ्यासच तेवढा नाही म्हणून ते त्यांची निर्णय प्रक्रिया व्यवस्थित रीतीने राबवू शकलेले नाहीत. आणि देशामध्ये नेमकं चाललंय काय? लोकसभा विधानसभा या निवडणुका या राज्यात या देशामध्ये झालेल्या आहेत. त्यामध्ये देखील विधानसभेच्या निवडणुकामध्ये निवडणूक आयोगाकडून सायंकाळी 6च्या नंतर 76 लाख मतं वाढवण्यात आलेली आहेत. आणि ह्या मताच्या माध्यमातून या राज्यामध्ये हे जातीवादी सरकार स्थापन झालेलं आहे. नेमकं त्याच पद्धतीनं या राज्यात या गल्लीबोळामध्ये गावागावामध्ये देखील हे जे निवडणूक प्रक्रिया जी चालू आहे, आज जवळगाव गावामध्ये इथला सरपंच बेकायदेशीरित्या काम केला, तो ह्या पदाच्या लायक नाही म्हणून या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्या सरपंचाला अपात्र केलं. सरपंचाची निवड करण्याचे आदेश या ठिकाणी माननीय तहसीलदार यांच्या मार्फत दिनांक 25/8/2025 रोजी निवड प्रक्रिया ठेवण्यात आली. आणि ह्या प्रक्रियेमध्ये इथले जातीवादी उपसरपंच इथल्या सर्व सदस्यांना नोटिसा दिलेल्या असताना त्यांना या ठिकाणी या सरपंचाच्या निवडीच्या सभेला येऊ न देण्यासाठी दहशतीचं वातावरण करून त्यांना ग्रामपंचायतमध्ये येऊ दिलं नाही. एकमेव सरपंच पदासाठीचे उमेदवार उषाबाई गायकवाड या ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहून या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरपंच पदासाठीचा त्यांनी अर्ज दाखल केला. या ठिकाणी सरपंचांना कोरम अभावी ही निवड प्रक्रिया या ठिकाणी काल तहकूब केली या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी. परंतु वास्तविक पाहता एखादी मागासवर्गीय महिला सरपंच पदासाठी एकमेव जर उमेदवार असेल तर त्या ठिकाणी त्या महिलेसाठी त्या सरपंच पदाच्या उमेदवारासाठी सूचक अनुमोदक किंवा कोरमची आवश्यकता नाही. ग्रामपंचायत ऍक्ट कलम 12 कलम 10 1959 नुसार हे ऍक्ट नुसार सांगितलं जातंय. एवढं सगळं धडधडीत ग्रामपंचायत ऍक्ट नियम असताना देखील या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सन्माननीय राठोड साहेब यांनी कुणाच्या तरी राजकीय दबावाला बळी पडून हे सर्व कायदेशीर नियम बाजूला ठेवून बेकायदेशीरपणे कालची सरपंचाची निवड तहकूब करून ती सभा दिनांक 26 म्हणजे आज या दिवशी ठेवण्यात आली. या ठिकाणी सकाळी 11 वाजल्या 10 ते 11 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत ही ग्रामपंचायतला कुलूप होतं. या ठिकाणी सरपंच उमेदवार म्हणून या ठिकाणी 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत थांबून आहेत. शेवटी 1 वाजता ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर ही ग्रामपंचायत खोलण्यात आली. म्हणजे हे नेमकं चाललंय काय? इथल्या गावाला ग्रामपंचायत देखील उघडी ठेवू शकत नाहीत. हे जे वातावरण चाललेलं आहे, ही जी आताची निवड प्रक्रिया जी बेकायदेशीर झालेली आहे, तर या ठिकाणचं फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, यांनी चुकीच्या पद्धतीने जे निर्णय घेतलेले आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. विभाग किंवा निवडणूक प्रक्रियेवर तुम्ही गंभीर आरोप करता सर, काय पुरावे आहेत का तुमच्याकडे? म्हणजे विनाकारण साहेब या ठिकाणी मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगू शकतो की आज जी निवड प्रक्रिया व्हायला पाहिजे कुठलाही काय आदेश यांच्याकडे नसताना की माननीय हायकोर्टाचे आदेश आलेले आहेत अशी तोंडी त्यांनी सांगून या ठिकाणची ही निवड प्रक्रिया थांबवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. वास्तविक पाहता हायकोर्टाचे आदेश असे आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला त्यांनी 29 तारखेपर्यंत तूर्त स्थगिती दिलेली आहे. हे जी निवड प्रक्रिया कालपासून या ठिकाणी चालू झालेली आहे, या निवड प्रक्रियेला कुठेही थांबवा याला स्टे त्या हायकोर्टाने दिलेलं नाही. एवढं क्लिअर कट असं असताना या ठिकाणी राजकीय प्रस्थापित मंडळींच्या दबावाला बळी पडून या ठिकाणच्या ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा चुकीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे.